नमस्कार। नम नमस्कार दिव्य और सज्जनों, नमस्कार। आज का हमारा ये 93rd इंटरव्यू है बलशाली फाउंडेशन का। और इस बलशाली फाउंडेशन के फेसबुक लाइव इंटरव्यू में मैं विजय वक्ते आपका सभी का हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ। आज हमारे साथ में एक ऐसी महिला जुड़ी है जिनके बारे में मैं क्या कहूँ। मुझे याद है वो दिन पिछले साल में जब कोविड पैंडेमिक के दिनों में जब महामारी फैली थी, मोदी सरकार ने 2-1 महीने का लॉकडाउन कर दिया था। बहुत लोगों के हाल हो गए थे, पूरी ट्रेन बंद हो गई थी, पूरी बसेस बंद हो गई थी, रास्ते के ऊपर एक भी आदमी आपको दिख नहीं रहा था। और ऐसे पेंडेमिक में ऐसे कुछ लोग थे कि जो बहुत बीमार थे, फिर भी उनको अच्छी तरह से इलाज नहीं मिल सका। जो कोविड उनको नहीं हुआ था, फिर भी ऐसे बहुत सारे लोग थे कि जो दूसरी बीमारी से बीमार थे, लेकिन कोविड के कारण उनको अच्छी तरह से इलाज नहीं मिल रहा था। ऐसी एक महिला थी और उस महिला का ऑपरेशन करना बहुत ही आवश्यक था। उनको ब्रेन हेमरेज भी हो गया था, लेकिन कोई अस्पताल उनका ऑपरेशन करने के लिए तैयार नहीं था। इसकी वजह यह थी कि हर एक अस्पताल का कहना था कि पहले आप उनका कोरोना टेस्ट करिए, कोविड-19 का टेस्ट करिए, उसके बाद में हम उनको भर्ती करवाएंगे। अभी हम देखते हैं कि गली मोहल्ले में आजकल आरटीपीसीआर और एंटीजन का टेस्ट हो रहा है। हमको 10 मिनट में, 15 मिनट में उसका रिजल्ट भी आ रहा है। लेकिन पिछले साल ऐसा नहीं होता था। पिछले साल अगर कोविड-19 का टेस्ट करना हो तो वहां से पहले स्वैब लिया जाता था, वो स्वैब फिर हेडक्वार्टर पहुंचाया जाता था, वहां से फिर वो पुणे में जाता था, पुणे में फिर उसकी टेस्टिंग होती थी और फिर उसका रिजल्ट बाहर आता था। तो ये प्रक्रिया में, इस प्रोसीजर में बहुत सारा समय निकल जाता था। एक अस्पताल ने उस महिला का स्वैब लिया और वो पुणे में भेजा। स्वैब का रिजल्ट आने से पहले उनकी मृत्यु हो गई। अब हुआ ये कि रिजल्ट तो आया नहीं। कोविड की महामारी चालू थी, कोरोना की महामारी चालू थी। अब उसमें क्या किया जाए? लोग तो बाहर नहीं आ रहे थे, कोई शमशान नहीं जा रहा था, कोई अंतिम संस्कार के लिए नहीं जा रहा था, कोई शव यात्रा में शामिल नहीं हो सकता था। और उस महिला का कोई लड़का भी नहीं था। उनकी 6 बहनें थी, उनकी 6 लड़कियां थी। माफ कीजिएगा, उस महिला की 6 लड़कियां थी। एक लड़की जलगांव के फैसपुर में दी हुई है जिसका नाम था माधुरी। 2 लड़कियां इंदौर में दी है, राधा और सरिता। 3 नंबर की लड़की जालना में है, दीपाली। और एक लड़की इनकी जलगांव में थी और जलगांव में ही उस महिला की मृत्यु हो गई थी। अब किया तो क्या किया जाए, क्योंकि सारी बहना तो बहुत दूर दूर थी, बहुत ही मतलब बहुत दूर दूर थी सारी बहनाएं। 2 इंदौर में थी, एक यहाँ पे थी, एक मलकापुर में थी, कविता नाम की लड़की। एक मलकापुर में थी, एक जालना में थी, 2 इंदौर में थी। 4 बहनें तो यही थी और जलगांव में उस महिला की मृत्यु हो गई। और ये महिला उस लड़की के पास में थी जो लड़की अधिपरिचारिका करके मेडिकल कॉलेज में, जलगांव के मेडिकल कॉलेज में कार्य करती थी। उसी महिला के गांव में उसकी मृत्यु हो गई। आखिरकार उस महिला को इस लड़की ने, और उसकी एक बड़ी बहन है माधुरी जो फैसपुर में रहती है जलगांव डिस्ट्रिक्ट में, उनके घर वालों ने और उस परिचारिका के घर वालों ने और उस लड़की ने जो नर्स का काम करती है, उन्होंने शमशान में जाके अपनी माँ का अंतिम संस्कार किया। वो लड़की अंतिम संस्कार रात को करने के बाद में सुबह वापस ड्यूटी पे ज्वाइन हो गई। और इसलिए ज्वाइन हो गई कि जो हुआ सो हुआ, लेकिन मेरे ऊपर जिनकी जिम्मेदारियां है, जो आज कोविड-19 पॉजिटिव पेशेंट है, कोरोना की महामारी से जो आज जूझ रहे हैं, उनकी सेवा करना मेरा प्रथम कर्तव्य है। तो उसने ये नहीं देखा कि मेरे कल माँ की मृत्यु हो गई है और मैं आज कैसे ऑफिस चली जाऊं। तो वो लड़की कल रात करीबन 10-11 बजे के आसपास कहीं वो अंतिम संस्कार हुआ होगा और सुबह ये लड़की अपना जो यूनिफॉर्म है वो पहन के फिर हॉस्पिटल चली गई। बहुत सारे पेपर में बड़े बड़े लेख आए, बड़े बड़े आर्टिकल छप गए
फोटो के साथ में, और वही लड़की आज आपके साथ में इंटरव्यू देने के लिए आई है, जिसका नाम है सुनीता। सुनीता का पूरा नाम है सुनीता रणछोड़ वक्ते। हालांकि देवी और सज्जनों, मैं अभिमान और गर्व के साथ में ये कहना चाहूंगा कि ये मेरी बहन है। मैं मुंबई में रहता हूँ। मेरी इच्छा थी कि लड़के के हाथ से अंतिम संस्कार। प्लीज दादा त्याच्याच करून म्हणतो. मैं लड़का था उनका, वो उनको भाई नहीं था, तो उनकी इच्छा थी कि हमारा अंतिम संस्कार विजय के हाथ से हो जाए। और मुंबई से मैं पहुंच नहीं पाता जलगांव, क्योंकि लॉकडाउन था, जिला बंदी थी, यहाँ से जा नहीं पा रहा था। फिर मैंने उनको कहा, हमारे जो जीजाजी हैं उनको कहा हमने कि यहाँ पे काम करो कि लड़कियों के हाथ से अंतिम संस्कार कर दो, कोई बात नहीं होगी, जो भी अंतिम संस्कार के बाद का जो भी क्रिया होगा वो हम कर लेंगे। तो ये डेयरिंग जो है वो हमारे सिस्टर ने की। सुनीता और माधुरी, ये दो लड़कियों ने। आज मैं इसका इंटरव्यू ले रहा हूँ, ये मेरी सिस्टर है, इसलिए इंटरव्यू नहीं ले रहा हूँ मैं इसका। लोग कहेंगे कि आपकी बहन है इसलिए आपने इनका इंटरव्यू कंडक्ट किया है। बिल्कुल नहीं, ये मेरी बहन है। इनके बड़े बड़े आर्टिकल आते थे, मैंने इस आर्टिकल के ऊपर कभी पोस्ट नहीं किया, इसको अभिनंदन भी नहीं किया। बड़े बड़े आर्टिकल आए इसके पेपर में, बहुत नाम हो गया इसका। पूरे महाराष्ट्र में ऐसा कोई व्यक्ति नहीं होगा कि शायद इस लड़की को जानता नहीं होगा। लेकिन आज इंटरव्यू में इसका ले रहा हूँ, वो इसलिए नहीं ले रहा हूँ कि ये मेरी सिस्टर है। इसका इंटरव्यू में ये ले रहा हूँ कि इसने अपनी माता का अंतिम संस्कार करने के बाद में दूसरे दिन अपनी ड्यूटी को ज्वाइन किया था। और ऐसी ही सुनीता का जो ससुराल का नाम है वो है संदीप वखारे, सुनीता संदीप वखारे। मैं थोड़ा उनके परिवार के बारे में बता दूंगा कि आपने प्रताप शेठ छबूलाल साड़ी वखारे, इनका नाम सुना होगा। भद्रा प्रतीक मॉल के वो मालिक है। वो 2-3 मॉल है उनके अमरनगर शहर में, और बहुत ही तहे दिल से बहुत ही बड़ी व्यक्ति है वो। और उनके जो 3 नंबर के भाई है संदीप जी, उनको ये लड़की दी है हमारी सिस्टर, जिसका नाम है सुनीता संदीप साड़ी, अर्थात सुनीता रणछोड़ वक्ते। सुनीता, तुझे खूब खूब स्वागत है। मैं तो पहले दर्शकों से माफी चाहूंगा कि थोड़ा सा भावनिक हो गया था, क्योंकि वो तो समय ऐसा था, वो स्थिति ऐसी थी कि मैं खुद वहां पे आ नहीं पाया, और वो जो कार्य मुझे करना चाहिए था वो कार्य आपने लड़का होके कर दिया। सुनीता, कब से हो ये नौकरी, कब से कर रही हो? आज मला 18 वर्ष पूर्ण झाले दादा नोकरी जॉईन करून. अच्छा, लग्ना मी 7 फरवरी 2003 मध्ये लागली. अच्छा, टीबी सॅनोटोरियम बुलढाणा इथे माझी पहिली पोस्टिंग होती. अच्छा, शादी कब हो गई? आज 18 वर्ष. लग्न माझं 2003 मध्ये झालं. नौकरी के पहले की नौकरी के बाद में? नोकरी आधीपासून होती, वडिलांनीच लावलेलं होतं मला नोकरीला. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मी लग्न केलं. वडील जिल्हा कुष्ठरोग आरोग्य अधिकारी होते, आता नाही आहेत. वडील पण नाही आहेत आणि आई पण नाही आहेत, आमचे काका पण नाही आहेत आणि आमची काकू पण नाही आहे. पहिली पोस्टिंग कुठे झाली म्हटली? पहिली पोस्टिंग टीबी सॅनोटोरियम बुलढाणा. ओके 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 ओके. आता सेवेला तुझ्या 18 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. हो. आज जळगाव मध्ये किती वर्षापासून आहेस? जळगावला मला आता कंप्लीट 17 वर्ष झाले. ओके. 1 वर्ष मी टीबी सॅनोटोरियमला केलं आणि लगेच लग्न झाल्यानंतर माझी पोस्टिंग जळगावला करण्यात आली. ओके. इकडे अहमदनगरला दिल्यामुळे माझं जळगावला मी ट्रान्सफर करून घेतली.
ओके. तू काही दिवस अमळनेरला पण होती, आरोग्य विभागामध्ये काम करत होतीस. एरंडोलला होते, एरंडोल. एरंडोलला 2 वर्ष काढले मी. बरं. मी आतापर्यंत ऑप्थल्मिक ओटीलाच काम केलेलं आहे. 15 वर्ष मी नॅशनल प्रोग्राममध्ये काम केलेलं आहे. ओके. जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला पण तू नोकरी करत होतीस का? हो, आता सिव्हिल हॉस्पिटलचंच DMR मध्ये रूपांतरित झालंय. तर हं. तोच पिरियड आहे आता हा. आता आम्हाला 3 वर्ष झाले मेडिकल कॉलेजला. जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलला कधीपासून काम करतेस? 2004 पासून मी आले जळगाव सिव्हिलला. ओके. तर आतापर्यंत तिथंच म्हणजे आता हे 3 वर्षापासून आम्ही DMR मध्ये ट्रान्सफर झाले आमची. डेप्युटेशन दिलंय आम्हाला. आमचं आता जळगाव सिव्हिलचं DMR मध्ये हे झालेलं आहे. तर आम्हाला DMR मध्ये कन्व्हर्ट करण्यात आलंय. आणि सध्या. संदीपजी कशात काम करतात? एसटी मध्ये. एसटी महामंडळात. आता सध्या मॉल चालवतायत. सध्या मॉल चालवतायत. हां. नाही, तुमच्याकडे मॅन पॉवर कमी आहे ना? हो. कमी म्हणजे हॉस्पिटलला का? नाही, मॉल. मॉलला तर आहे. करतात ते. मॉलमध्ये मॅन पॉवर थोडीशी कमी आहे, कारण भरपूर मोठा मॉल आहे. जवळजवळ 2-3 माळ्याचा मॉल आहे तुमचा. अजूनही शहरामध्ये अन्य 2-1 मॉल आहेत. तुमची मला वाटतं स्वतः इथे 5-6 माळ्याची इमारतच आहे संपूर्ण. प्रत्येक फ्लोअरला एक भाऊ राहतो तुमचा, है ना? पुतणे आहेत माझे दोघी. माझे जेठ आहेत 2 आणि माझे मिस्टर असे 5-6 जण सांभाळतात. तरी कमी पडतं. मग ऍडजस्ट करून घेतात एकमेकांना. आणि सरकारी नोकरी सोडावीशी वाटत नाही. आणि सरकारी आणि चांगलं. आणि माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या हातून समाजसेवा कुठल्या तरी माध्यमातून घडलीच पाहिजे. तुझ्या हातून फार मोठी सेवा घडते आहे. हो. तो आई वडिलांचा वारसा आणि दादा तुझ्याकडनं पाहून असं वाटत नाही की आपण नोकरी सोडावी. कधी कधी विचार यायचे मनामध्ये की एवढ्या महामारीच्या काळामध्ये एकदम डिप्रेशन मध्ये जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा वाटायचं, पण नंतर मग पुन्हा स्वतःला ह्या कंडिशनला नाही, आपण आज सोडली जगाची साथ तर उद्या आपल्याला कोण साथ देणार. क्या बात आहे, क्या बात आहे. ते आपण जगाची साथ नाही सोडली पाहिजे. बरोबर आहे. लोकांची साथ नाही सोडली पाहिजे. ज्या लोकांची लोकसेवा आहे ज्या लोकांची आपल्यासाठी. शिस्त आपल्यावरती अवलंबून आहे, त्या लोकांना सोडून पळून गेल्यासारखं होतं ते. पळून हो. म्हणजे युद्ध आहे. कोविड-19च्या विरोधामध्ये आपण सगळं जग युद्ध लढतंय आणि विशेष म्हणजे आताच्या काळामध्ये भारत देश आणि सगळे राज्य आणि सगळे सरकार फार मोठं युद्ध लढतायत. आणि त्या युद्धामध्ये आपण कुठेतरी पळून जाणं, मला वाटतं हे चांगलं नाही. बरोबर. कोविड-19चा प्रादुर्भाव साधारणतः डिसेंबर महिन्यापासून सुरू झाला. बरोबर आहे. हो. आपल्या भारत देशामध्ये साधारणतः फेब्रुवारीच्या 15 फेब्रुवारी नंतर हा प्रादुर्भाव वाढत गेला आणि 15 मार्च नंतर याचा प्रादुर्भाव भारत देशात चांगलाच वाढत गेला. सगळीकडे. 24 मार्च नंतर पहिला लॉकडाऊन सुरू झाला, जो लॉकडाऊन अगदी 30 मे पर्यंत थांबला होता. बरोबर आहे. हो. आईचं निधन कुठल्या तारखेला झालं? आईचं 13 एप्रिलला झालं. 13 एप्रिलला. देवी और सज्जनों, 13 अप्रैल ये ऐसी तारीख थी कि उसमें इतना कड़क लॉकडाउन था कि रास्ते पे एक आदमी भी नहीं दिखता था. मुंबई से नासिक की दूरी करीबन 170 किलोमीटर की है. अगर ट्रैफिक में जाओ तो 4 घंटे लगते हैं, बिना ट्रैफिक के जाओ तो कम से कम 3-3.25 घंटे लगते हैं. उस टाइम अगर नासिक जाना हो तो 1.5-2 घंटे में आदमी चला जाता था. इतना सुनसान रास्ता होता था. बिल्कुल, मतलब कहीं भी आप इंडिया में कहीं भी चले जाओ, आदमी घर से बिल्कुल बाहर नहीं निकलता था. बिल्कुल बाहर नहीं निकलता था. और ऐसे वक्त, ऐसे टाइम 13 अप्रैल को इनकी माताजी का, हमारी काकी का देहांत हो गया. काय झालं होतं नक्की? मला माहित आहे, परंतु जे लोक आपल्याला ऐकतायत नक्की काय झालं होतं? काय प्रसंग होता तो? आणि आई तुझ्याकडे राहत होती का? तिला नक्की काय झालं होतं? पहिल्यांदा तिला तू कुठे ऍडमिट केलं? कारण तू नर्स आहेस ना, त्यामुळे तुझं वैद्यकीय क्षेत्रामध्ये तितकं प्राबल्य आहे. नक्की तिला तू कुठे ऍडमिट केलं? किती दिवस तू ह्या प्रसंगाशी झुंजत होतीस? आणि हा शेवट कसा झाला? जरा आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय व्यवस्थित. ज्यावेळी कोरोना स्टार्टिंगच सुरू झाली होती तेव्हा मी ऑप्थल्मिक डिपार्टमेंटला कामाला होते. त्या पिरियडला मार्च 22 पासून लॉकडाऊन चालू झालं आणि लॉकडाऊन चालू झाल्यामुळे आम्हाला म्हणजे
सेक्शन मध्ये करण्यात आलं. त्या पिरियडला म्हणजे फारच नव्हता. जेव्हा ऑन कॉल आला ड्युटी बोलवलं तेव्हा हजर राहावं लागत. त्यामुळे आई आणि मलकापूर माझी बहीण राहते कविता चाळे म्हणून, त्यांच्याकडे राहायची. म्हणजे आई सेपरेट राहते, इकडे मुलगी वेगळी राहते. पण आईचं सगळं हॉस्पिटल वगैरे जे असलं तिला वगैरे ते सगळं आम्ही मोठी बहीण आणि आम्ही हे करायचो. आणि तिकडे कविता त्या कोरोनाच्या पिरियड मध्ये चालू नाही. दर 15 दिवसांनी सुनीता, मी नाहीतर सुनीता माधुरीताई इंटरनेट असं आम्ही दोघी जणी आईची. हॅलो, हाँ इंटरनेट थोडं तुझं लूज आहे. इंटरनेट कनेक्शन थोडंसं वीक आहे. हा बोल. हॅलो सुनीता. हा सुनीता बोल. तेरा एप्रिल हा असा दिवस होता की 24 मार्चला पहिला लॉकडाऊन जो झाला तो 14 एप्रिल पर्यंत झाला होता. त्याच्यानंतर तो पुन्हा मोदी सरकार मोदीजींनी आपल्या माननीय पंतप्रधान महोदयांनी तो पुन्हा 30 मे पर्यंत 30 एप्रिल पर्यंत वाढवला होता. एक मे नंतर मग हळूहळू लॉकडाऊन शिथिल व्हायला लागला. पण त्यावेळेची परिस्थिती इतकी भयानक होती की लोकांना असं वाटत होतं की ज्याला कोरोना झाला ना तो गेला, आता तो काही वाचत नाही, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये त्यावेळेला होती. आणि फार पेशंटची संख्या काय फारशी नव्हती त्यावेळेला ज्या प्रमाणामध्ये आज आहे. हा सुनीता. तर तेव्हा आईला अचानक म्हणजे आईचा फोन आला रात्री माधुरीताईला की माझी म्हणजे कसं काय, ठीक आहे, व्यवस्थित होती आई, बोलायला वगैरे एकदम काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण थोडं बीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आईला गोळ्या द्यायच्या आवश्यक होत्या. पण माझंही जमत नव्हतं जाणं लॉकडाऊनमुळे आणि मोठ्या बहिणीचं पण जाणं जमत नव्हतं. तर आईचा म्हणजे अचानक फोन येतो सकाळी कविता ताईचा की आई पडली बुवा चक्कर येऊन घरातच, दरवाजा उघडत नाहीये असं. तर मग जसं काय थोडं ते शेजाऱ्यांनी वगैरे आईला, त्या काळात कसं लॉकडाऊन असल्यामुळे सगळं घरातच सगळे लोक होते, त्यामुळे आईकडे थोडं दुर्लक्षच झालं आमचं. कारण मलाही जाता आलं नाही, ताईलाही जाता आलं नाही. जेणेकरून म्हणजे तिला जी सेवा त्या पिरियडला द्यायची होती मला, तो मी देता नाही आले तिला. आणि त्याच्या करून तिच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे का ती पण तिने आम्हाला ती जाणीव दिली नाही की तुम्ही सेफ राहा बाबा, तुम्ही येऊ नका मला बघायला वगैरे असं. ती ज्या दिवशी चक्कर येऊन पडली त्या दिवशीच मला मग कविताचा फोन आला की आईचं असं असं झालंय, आई चक्कर येऊन पडलीये घरात. मी तिला लगेच सांगितलं की तू ऍम्ब्युलन्स करून कुठल्याही हालतीत तिला जळगावला घेऊन ये, मला येता येत नाही कारण मी ड्युटीमध्ये बिझी होते त्या पिरियडला. मग कविताने तिला डायरेक्ट इथे घेऊन आले. मग आम्ही तिला प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केलं. पण तिथे आईचा एक्सरे काढण्यात आला आणि एक्सरे मध्ये आईचा थोडा निमोनिया निघाला. निमोनिया निघाल्यामुळे तिथल्या लोकांनी कोविड हा संशयित सस्पेक्टेड म्हणून तिला हे केलं. आणि आम्हाला म्हटलं, म्हणजे मी जर स्टाफ आहे तर माझ्याकडे बघून त्यांना आणखीन संशय यायला लागला की मी ड्युटी करते कोविडला, तर जेणेकरून माझ्यामुळे का माझ्या आईला कोविड वगैरेचं इन्फेक्शन असेल किंवा काय, तर ह्या लपवत असतील बा आमच्याकडनं, सांगत नसतील, असा प्रकार झाला तो. मग मी त्यांना म्हटलं, नाही म्हटलं सर, माझी आई तर सेपरेट राहते, तिला कसल्याच प्रकारचं इन्फेक्शन नाहीये, फक्त थोडं बीपीचा प्रॉब्लेम आहे. तरी ते म्हणे नाही, आम्ही ऍडमिट नाही करू शकत तिला, लगेच तुम्ही सिव्हिलला नाही तर दुसरीकडे घेऊन जा. मग त्या पिरियडला मला ते ऐकूनच म्हणजे पायाखालची जमीनच सरकून गेली की जर आता हिला प्रायव्हेटलाच होत नाहीये तर सिव्हिलला कोविड, त्या पूर्ण कोविड होऊन गेलं होतं आमचं. DMR पूर्ण कोविड सेक्शन करून टाकलेलं होतं. कुठल्याच प्रकारची सेवा आणि कुठलेच हॉस्पिटल तेव्हा चालू नव्हते, सगळ्या प्रकारचे हॉस्पिटल बंद होते. तर मग आणि कोविड जोपर्यंत टेस्टिंग होत नाही तोपर्यंत तिचा उपचार शक्यच नव्हता. मग आम्ही तसं माझ्या डीन सरांना फोन केला की सर माझ्या आईला असं असं झालेलं आहे, करून पडले, नेमकं कारण काय ते कळत नाहीये, ती अनकॉन्शियस आहे सध्या. तर मग सरांनी मला सांगितलं की सिस्टर तुम्ही इथेच घेऊन या, आपण सस्पेक्टेड म्हणून त्यांची ट्रीटमेंट करू. मग मी त्यांना ICU ला ऍडमिट केलं आईला. तर त्या पिरियडला मग आईची टेस्टिंग करण्यात आली कोविडची, आणि जो उपचार तिला पाहिजे होता
ती अनकॉन्शियस असल्यामुळे नेमकं तिला ब्रेन हेमरेज झाला आहे हे दुसरा काही प्रॉब्लेम आहे हे काहीच कळत नव्हतं. ती अनकॉन्शियस मध्ये बडबड बडबड करत होती. कितीतरी वेळ रात्रभर मला विचारत होती की मी आता जाईल का, मला काय झालं काय नाही, मला इथे का आणलं. तिला काहीच गोष्टी अशा समजत नव्हत्या. ती अचानक झालं होतं हे, तिला आम्हालाही कळालं नाही की नेमका प्रकार काय झाला. मग जेव्हा तिला कोविड टेस्ट केल्याशिवाय आम्हाला पुढचा उपचार ब्रेन सिटी स्कॅन करता येत नव्हता तिचा. मग आईचा सिटी स्कॅन करण्यासाठी मला निदान 3 दिवस लागले तरी. पण ज्या दिवशी तिला सिटी स्कॅन साठी घेणार होते त्याच दिवशी आईनी म्हणजे आईचं हे एक्सपायर झालं. पण तो पिरियड इतका म्हणजे मी फक्त आईला बघत राहू शकले, दुसरं काहीच करू शकली नाही. तिच्या जवळ राहून मी जेवढी मला सेवा देता आली आयसीयूला तेवढी मी दिली. कोविड पिरियड असून सुद्धा तेव्हा कोणीच आमच्या जवळ म्हणजे ज्याची आपलं स्वतः जाणं, स्वतः येणं, स्वतःच करणं, एकच माझी मोठी बहीण माझ्या जवळ. बाकी सगळ्यांना व्हिडिओ कॉलिंग वगैरे याच्यातच आम्हाला सगळं सांगावं लागायचं, कारण बाकीच्या बहिणी पण येऊ शकत नव्हत्या लॉकडाऊनमुळे. आणि आईचं त्याच्यामुळे निदान झालं नाही. नक्की तिला ब्रेनमध्ये हेमरेज आहे का काय प्रॉब्लेम आहे हे कळालं नाही. जेव्हा सिटी स्कॅनला शेवटी आमचे डॉक्टर नेणार होते की चल ठीक आहे आपण करून घेऊन आपण बघू, कारण तो जो सिटी स्कॅन करायचा आहे तो कोविड पेशंट सस्पेक्टेड म्हणून पण ते सिटी स्कॅन मशीन खराब होऊन जाईल किंवा असला तो जो प्रकार होता त्या पिरियडला तो फार म्हणजे आपण कितीही सांगितलं त्यांना की नाही माझी आई कोविड पॉझिटिव्ह नाहीये, ती निगेटिव्ह आहे, म्हणजे तसं काहीच नाहीये, तरी त्या पिरियडला कोणीच विश्वास ठेवत नव्हतं. कारण एज पण फॅक्टर होता आईचं. 65 वय होतं. तर त्यांना ती पण शंका आहे म्हणजे आपण रिपोर्ट आल्यानंतर आपण बघू की निगेटिव्ह असला तर आपण सिटी स्कॅन करू. पण त्याच्या आधीच आईचं हे झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला तर निगेटिव्ह होता. मग त्या पिरियडला म्हणजे आईचं जे मला सेवा होती, मला तो खंत अजून पण वाटते की आई म्हणायची की मला मरायचं नाही बुवा, अजून मला बघायचंय तुमचं भरपूर काही गोष्टी. तिची इच्छा होती, कारण आताच कुठेतरी थोडंफार तिला बरं वाटायला लागलं होतं, कारण भरपूर स्ट्रगल मधून ती बाहेर आलेली आहे. पण आता ते पण आमच्याकडनं झालं नाही ही मला वाटत होतं. पण ह्या कोविड पिरियड मध्ये मला जर स्वतःला एवढा त्रास होऊ शकतो, मी स्टाफ असून सुद्धा, तर बाकीच्यांना किती त्रास होईल. आणि तेव्हा जर आपल्यासारखे लोक घरी बसले, आपण त्यांना सेवा नाही दिली तर मग काहीच उपयोग नाही आपल्या आयुष्याचा. म्हणून आई जरी गेली तरी आपण आपली सेवा ही चालू ठेवायची. तिला ही पण जेव्हा ती बडबड करायची, विचारायची मला कोरोना झालाय का, म्हटलं आई तुला तसला काहीच हे झालेलं नाही, मग मला इथं कशाला आणलंय, हे जे प्रश्न होते या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकली नाही तिची. त्याचं मला आज पण वाईट वाटतं त्या गोष्टीचं. शेवटी एका मुलाचं कर्तव्य तुला करावं लागलं, माझं कर्तव्य तुला करावं लागलं. माझं म्हणजे आमचे दिव्य सज्जनो, हमारे जो मतलब ये मेरे हे माझे सख्खे चुलत काकू होती माझी ती, आणि यांचे जे एक लहान भाऊ होते ऍडव्होकेट शांतनू वक्ते, ते इंदोरमध्ये राहतात. त्यांची 2 मुलं होती. एक मुलगा पुण्यात असतो, एक इंदोरमध्ये असतो. ती दोन्ही मुलं आणि आमचे काका देखील येऊ शकले नाही. म्हणजे त्या मुलांचं किंवा माझं जे कर्तव्य आहे ते तुला करावं लागलं शेवटी, तुला आणि माधुरीला, हे तुम्हाला दोघींना करावं लागलं शेवटी ते. आणि याच्यामध्ये दोन्ही जावांनी म्हणजे दोन्ही तुझे मिस्टर आणि माधुरीचे मिस्टर यांनी भरपूर सहकार्य केलं याच्यामध्ये. शेवटी आईच्या अंतिम संस्कार आमच्यावरच, म्हणजे त्या वेळेस अग्निडाग हा काय प्रकार असतो आजपर्यंत मी डेथ पाहिलेली नव्हती घरच्या कुठल्याच माणसं. ती इतके जवळून मी आईची बघितली आहे. पण स्वतःच्या हाताने अग्निडाग देणं हे फार, ते आपल्या जवळच्या माणसाचं असं काही आपल्याला करावं लागेल असं कधीच नाही. नक्की सुनीता, खरं तर आज तुझा इंटरव्ह्यू खास यासाठीच घेतोय आम्ही. त्याचं कारण असं आहे की आजचा दिवस हा अधिपरिचारिका दिन, इंटरनॅशनल नर्स डे आहे. आणि एक सगळ्यांची तर इंटरव्ह्यू, सगळ्या आपल्या शाळी समाजामध्ये भरपूर नर्सेस आहेत. आमच्या महाराष्ट्र राज्याचे वर्ल्ड शाळी फाउंडेशनचे जे प्रमुख आहेत देवेंची क्षीरसागर, त्यांची मिसेस देखील नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स आहे. खरं तर आज तुझ्यासोबत त्यांचा इंटरव्ह्यू आम्हाला कंडक्ट करायचा होता. त्यांची अडचण अशी आहे की त्यांचा फोन कंटिन्यू चालू राहतो, कारण जे होम क्वारंटाईन वाले पेशंट्स असतात ते सारखे त्यांना फोन करून सतावत असतात की मॅडम असं झालं तसं झालं. त्यामुळे मी फार डिस्टर्ब असते, मला कदाचित इंटरव्ह्यू द्यायला जमणार नाही. त्यामुळे
एक प्रतिनिधित्व म्हणून साळी समाजातल्या नर्सेसचं किंवा भारत देशातल्या नर्सेसचं एक प्रतिनिधित्व म्हणून आज अधिपरिचारिका दिनच्या दिवशी आज आम्ही ही तुझी मुलाखत आयोजित केलेली आहे. अधिपरिचारिका दिन काय आहे ग हा? अधिपरिचारिका म्हणजे एक नर्स आहे, ती रुग्णांची सेवा करणारी एक प्रकारची आईच असते. सिस्टर म्हणतात आम्हाला. आणि अधिपरिचारिका परिचारिका म्हणजे एक परिचारिका ना, अधिपरिचारिका म्हणजे थोडं तिची पोस्ट वाढलेली, स्टाफ नर्स, स्टाफ नर्स आणि इन्चार्ज असं आमच्या पोस्टिंग आहे. त्याच्यामध्ये अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स हे होते. अधिपरिचारिका हा दिन का साजरा केला जातो? कुणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? हा, परिचारिका हा व्यवसाय फॉरेन्स नायटिंगेल या फॉरेन्स नायटिंगेल नावाच्या इटलीतल्या पहिल्या परिचारिका होत्या. त्यांचा जन्मदिवस हा आज परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 12 मे 1820 साली झाला होता. तर त्या क्रिमिनल युद्धामध्ये जे सैनिक होते, 1854 मध्ये एक युद्ध झालं होतं क्रिमिनल नावाचं, त्यामध्ये त्यांनी सैनिकांची सेवा केली होती. रात्री त्या लाईट घेऊन म्हणजे कॅन्डल घेऊन अशा फिरायच्या आणि ज्या ज्या सैनिकांना जखमी झालेल्या आहेत त्यांना मलमपट्टी करायच्या. त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हणायच्या. तर त्यांनी हा परिचारिका हा व्यवसायाचा संस्थापक त्यांना म्हटलं जातं. त्यांचा हा जन्मदिवस आहे आणि त्या दिवसापासून ही परिचारिका हा व्यवसाय समाजाला कळाला, म्हणजे तिथून ही सुरुवात झाली आहे. म्हणून आज नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो. तसा नर्सेस डे हा वीक असतो. आम्ही 7 मे पासून सुरू करतो तर 12 मे पर्यंत आमचे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट असतात, गेम असतात. नर्सेसला एक प्रकारचं मोटिवेशन असतं सर्व. आणि 12 मेला त्याचं छान प्रकारे साजरा केला जातो. पण आता सध्या लॉकडाऊनच्या याच्याने आम्हाला छोट्या स्वरूपातच त्याचं हे करता आलं. सुनीता, रुग्णालयामध्ये 2 प्रकारचा स्टाफ असतो. एक असतो मेडिकल, एक असतो नॉन मेडिकल, अजून एक पॅरामेडिकल पण असतो, बरोबर आहे? आता याच्यामध्ये शक्यतो डॉक्टरपेक्षा तुमची भूमिका मला फार महत्वाची वाटते. आता याचं कारण सांगतो मी तुला. याचं कारण असं आहे की पेशंट सोबत सदैव तुम्हीच राहतात. 24 तास तुम्ही असतात पेशंट सोबत. डॉक्टर चेक करतात, तुम्हाला सांगतात की यांना हे औषधं द्या, त्या गोळ्या द्या, हे इंजेक्शन द्या, ते द्या, ते द्या. हे सगळं सांगून डॉक्टर निघून जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते राऊंडला येतात. परंतु ह्या पेशंट जवळ 8-8 तास, 12-12 तास तुम्ही राहतात. म्हणजे तुम्ही म्हणजे नर्सेस राहतात, है ना? हॅलो, माझं ऐकायला येतंय? हो, ऐकायला येतंय. तुम्ही राहतात, त्यामुळे तुमचं योगदान फार महत्वाचं आहे, बरोबर आहे? आणि आता ज्या कोविडच्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांसोबत तुमचंही महत्व तितकंच महत्वाचं आहे. आता तर व्हॅक्सिनेशनचा दौर चालू आहे सध्या. व्हॅक्सिनेशनच्या दौरमध्ये तर नर्सच इंजेक्शन देत आहे सध्या. म्हणजे मी स्वतः कोवॅक्सिनचे 2 डोस घेतले. माझ्या मिसेसने कोविशिल्डचा डोस घेतला, माझ्या मुलीने कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. आणि या सगळ्यांना जी लस दिली ती नर्सनेच दिलेली आहे. म्हणजे तुमचं जे काम आहे ते अहोरात्र आहे, अहोरात्र. मला वाटतं तू आता हा इंटरव्ह्यू संपल्यानंतर पुन्हा तू ड्युटीवर जाणार आहेस, बरोबर ना? युनिफॉर्म वगैरे तू घालून आहेस, म्हणजे तू आता जाणार आहेस. कोविडची परिस्थिती जेव्हा उद्भवली, त्या आईचं निधन झालं. ओके, 13 एप्रिलला रात्री तुम्ही अंतिम संस्कार वगैरे केले आणि तू लगेच दुसऱ्या दिवशी ड्युटी जॉईन केली. काय भावना होत्या ग तुझ्या त्यावेळेला? काय वाटत होतं? तुला वाटत नव्हतं आपण 10-11 दिवस थांबावं, घरी आराम करावा, मस्त महिनाभर 2 महिने जायचंच नाही बाबा? वाटलं, पण आपली त्या पिरियडला माझी समाजाला जास्त गरज होती आणि आईचे जे पाहिलं मी ते बाकीच्यांचं पण तसंच होत होतं. कोणाजवळ नातेवाईक नव्हते, पेशंट येऊन फक्त त्यांच्याजवळ जे आहे ते आम्हीच होतो त्यांचे त्या पिरियडला. त्याच्यामुळे आपण जर घरी राहिलो तर बाकीचे म्हणजे आपला जर एक आधार कमी होऊन जातो. एक नर्स घरी जर राहिली तर 110 पेशंटचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आपण जर ही सेवा अशीच खंडित केली तर ते योग्य नाहीये. आणि कसं आहे, आपला पेशा तो आहे, तो घरी राहण्याची इच्छा होत नाही त्या पिरियडला, की नको हे
आज ही महामारी आली आहे. या काळातच जर मी आज घरी बसेल, तर ते मला योग्य वाटत नाही. आणि राहिलं आईचं, तर मला आधीपासूनच म्हणजे माझी आई कधीच मला अशी बोलली नाही ड्युटीसाठी पण, की "तू घरी थांब, माझ्याजवळ ये. जशी तुझी ड्युटी ॲडजस्ट होईल तशी येत जा." तिचे नेहमीचेच वाक्य राहायचे, "नाही बेटा, आपलं काम आपण व्यवस्थित करायचं. तुझी नोकरी आणि तू व्यवस्थित सांभाळ आणि पुढे पण तसंच चालू ठेवशील." म्हणजे तिचा जो माझ्या आई-वडिलांचा दोन्हींचा जो मला आशीर्वाद आहे. वडिलांची पण तीच इच्छा होती, की आपण माझ्या मुलीने आरोग्य खात्यामध्ये काम करावं. एकाने एका मुलीने तरी आरोग्य खात्याला सेवा द्यावी. त्यांनी पण आयुष्यभर सेवा दिली. लेप्रसीचे रुग्ण माझे वडील बघायचे. त्यांचं जे कार्य आहे ते मी जवळून लहानपणीपासून पाहिलंय. ते दौरा करायला जायचे, तेव्हा मी त्यांच्यासोबत गाडीत बसून जायची. ते स्वतःच्या हाताने पेशंटला कुष्ठरोग्याला गोळ्या खाऊ घालायचे. तर तो जो माझ्या मागे आधीपासूनचा हे बसलेला आहे तो ठसा त्यांचा, तर तो मला कधीच मिटवता येणार नाही, आजही नाही. आणि आजही मला म्हणजे आईच्या वेळेस जे झालं, ते एक उलटं आईच्या ह्याच्याने मला अजून एक शक्ती मिळाली, की नाही आईचं जसं झालं तसं दुसऱ्यांचं व्हायला नको. ते घरी राहूनही आई काही परत येणार नव्हती. आणि त्याच्यामुळे मी ती ड्युटी करण्याचा निर्णय घेतला. तरी मला माझ्या स्टाफ लोकांनी, मेट्रन मॅडमनी भरपूर सहकार्य केलं होतं त्या पिरियडला, की ऑन कॉल बोलवू तुला, तू 3 दिवसाचं तुझं कार्य करून घे आईचं. मग ते ते तर करणं भाग होतं. मग 3 दिवस ते पूर्ण कार्य करून मग मी ड्युटीला जॉइन झाली. घरच्यांनी विरोध नाही केला त्यावेळेला संदीप नाही, किंवा मला घरच्यांचा विरोध झालाच नाही या गोष्टीला. उलट मी काही काळापुरती आईच्या वेळेस थोडी हे झाली होती, डिप्रेस झाली होती. तरी घरच्यांनी मला सपोर्ट भरपूर केलेला आहे. माझे जेठ वगैरे यांचे पण फोन यायचे मला, बहिणींचे फोन यायचे, की नाही तू जर तू घाबरली तर कसं होईल? सगळी ह्या गोष्टींनी खूप सपोर्ट केलाय मला, की हे कार्य चांगलं आहे आणि या काळात मी घरी बसणं योग्यच नाही. मला ते स्वतःलाही पटत नाही. म्हणून मी घरी थांबली पण नाही. सुनीता आणि अजूनही चालू आहे. सुनीता नर्स काय करतात सेवा रुग्णांची हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे मीही पाहिलेलं आहे. जेव्हा मी स्वतः ब्रेन हॅमरेजने कोमामध्ये होतो जे हॉस्पिटलला, तेव्हा मी पाहिलेलं आहे की नर्स डॉक्टर्स कशी सेवा करतात. पण ती सेवा आणि कोविडच्या या परिस्थितीमध्ये करत असलेली सेवा यात ट्रेमेंडस चेंज आहे ना, ट्रेमेंडस फरक आहे ना. खूप चेंज आहे. खूप चेंज आहे. काय अनुभव आहे तुझा त्या कोविडच्या महामारीमध्ये कोविड रुग्णांची सेवा करतानाचा अनुभव जरा कथन कर. पीपीई किट घालणं, दिवसभर राहणं, कोरोना आता पेशंटच्या जवळ. कारण काय आहे माहितीये का, ऐक हा प्रश्न विचारणं पाठीमागचं कारण तुला सांगतो. लोकांना फार सहज वाटतं बरं, इतकं सहज नाहीये ते. कारण आपल्या घरामध्ये एखादा कोरोना पेशंट असेल तर आपली किती धावाधाव होते त्याच्या पाठीमागे, की त्याला बेड मिळवावा, त्याला ऑक्सिजन पाहिजे, त्याला व्हेंटिलेटर पाहिजे, त्याला बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु तिथे गेल्यानंतर प्रत्यक्ष आताची परिस्थिती अशी आहे की त्यावेळेला अशी परिस्थिती होती, तुला सांगतो. मला चांगलं आठवतं की त्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांचं निवासस्थान माझ्या घराच्या बाजूलाच आहे. साधारणतः 500 मीटर अंतरावर त्यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इथे कुठेतरी एक बाजूला थोडा चहावाला आहे, बाजूला आहे त्यांच्या घराच्या जवळ, थोडा लांब आहे. तिथल्या एका चहावाल्याला कोरोना झाला. तर मला त्या दिवशी 10-20 फोन आले होते की तुम्ही सांभाळून राहा म्हणून. बघा, कोरोना पेशंट कुठे आहे, 500 मीटर अंतरावरती. आणि मला 10-20 लोकांचे फोन आले की तुम्ही सांभाळून राहा. इव्हन दो आमच्या कॉलनीमध्ये, म्हणजे मी जिथे राहतो बँड्राला, मुंबईला, आमच्या बँड्रा कॉलनीमध्ये साधारणतः 200-200, 250-250 मीटर अंतरावरती काही पेशंट त्यावेळेला सापडले. त्यावेळेस लोकांनी फोन करून मला सांगितलं की वक्ते साहेब तुम्ही काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी घ्या. आता तर गल्ली बोळामध्ये पेशंट सापडतायत, म्हणजे अगदी घराघरामध्ये पण पेशंट सापडताय. बरोबर आहे. मला सांग की त्यावेळेची अशी परिस्थिती होती की कोरोना पेशंट म्हटला की त्याच्या जवळ म्हणजे अगदी त्याला एकदम फार वाईट, त्याच्या परिवाराला वाईट ट्रीटमेंट मिळत होती. म्हणजे इतकी वाईट की असं वाईट टाकल्यासारखं व्हायचं त्याला, बिलकुल की असं त्याच्या शेजारी पाजारी पण कोणी जात नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हा लोकांना त्या पेशंट जवळ जावं लागायचं, कोविड-19च्या कोरोनाच्या पेशंट जवळ. काय अनुभव आहे हा तुझा पण, अन्य नर्सेस भगिनींचा पण आणि डॉक्टरांचा पण, जरा सविस्तर समजून सांग. खरं सांगायचं दादा, तर आमच्या नर्सेसमध्ये डेअरिंग हा प्रकार खूप आणि रिस्क हा प्रकार म्हणजे एवढा ठसठसून भरलेला आहे, की रिस्क घेतल्याशिवाय आम्हाला जिथे कोणाची एंट्री नाही तिथे आमची एंट्री असते. नर्सेस पहिले तिथे जातात. त्यामुळे आम्ही आधीच मनाची तयारी एवढी असते आमची, की आपल्याला काही केलं तर पेशंट कसलाही असला तरी त्याच्यापर्यंत जायची
आपली तयारी पाहिजे. मग ती आता ह्या साधारण ड्रेसमध्ये आपण फटक्यात जाऊ शकतो त्याच्यापर्यंत सेवा द्यायला. पण आपल्याला कळतं आता कोरोना पिरियडमध्ये कसं असतं, पेशंट आयसोलेटेड असतो. त्याच्यापर्यंत जाताना आपल्याला सगळी प्रिकॉशन घ्यायची असते. मग आपल्याला तिथे ड्युटीवर गेल्यावर ड्रेस चेंज करायचा असतो. पूर्ण पूर्ण पीपी किट, पूर्ण हेड टू फूट मास्क, 3 मास्क, नंतर कॅप, ग्लोव्हज हे सर्व घालून त्याच्यापर्यंत जायचं असतं. त्या पिरियडला म्हणजे अक्षरशः आपण त्या पीपी किट मध्ये सुरुवातीची जी पीपी किट यायचे त्याच्यामध्ये पूर्ण आंघोळ घातल्यासारखं आतून पूर्ण ओलगच होऊन जायचो आम्ही. आणि त्याच्यापर्यंत जावोच तर आमच्या म्हणजे जे काम आम्ही 2 मिनिटात करायचं त्याच्यात 5 मिनिटं तरी जातात. कारण ते किट वगैरे सुरुवातीला खूप कठीण झालं ते. आता त्याची सवय झाली म्हणून काय वाटत नाही. पण सुरुवातीला फार जड जात होतं त्या गोष्टी. आणि बाहेर आल्यानंतर त्याच्यावर सॅनिटाईज करायचं, स्वतःला सॅनिटाईज करायचं, त्या वस्तूंना सॅनिटाईज करायचं. म्हणजे इतकं टेन्शन राहायचं त्या गोष्टींचं की आपण बाहेर आलो आपल्यामुळे समोरच्या माणसाला इन्फेक्शन व्हायला नको. आपल्या आजूबाजूचे जे असतात त्यांना इन्फेक्शन व्हायला नको. तर स्वतःला सॅनिटाईज करा. पुन्हा त्या म्हणजे दारांच्या कड्यांपासून सॅनिटाईज करा. पेशंट पर्यंत जायला म्हणजे त्याच्यापर्यंत जायचं आणि फटक्यात यायचं. हे सुरुवातीच्या भीतीच्या काळामुळे खूप जास्त होतं. कोरोना म्हणजे हा खूपच तेव्हा भयानक भीती होती लोकांच्या मनामध्ये आणि स्टाफच्या पण मनामध्ये खूप भीती होती त्या काळामध्ये. पण आता तो थोडा पिरियड थोडा हे झालाय, आम्हाला सवय झाली. 1 वर्ष होऊन गेला. आता तो त्या गोष्टीशी आम्ही फाईटच करतोय. तर ती एक अंगवळणी येऊन गेला आता पीपी किट घालणं वगैरे आणि पेशंट पर्यंत जाणं. आणि आता तेवढी हे नाही वाटत. जेवढी सुरुवातीला वाटत होती भीती, आता एवढी भीती वाटत नाही. आता उलट म्हणजे जेवढा फास्ट काम करता येईल तेवढं करायचं आणि पेशंटला जेवढी जास्त सेवा देता येईल तेवढी द्यायची. कोरोना तुला पण झाला होता? हो, झाला होता. सांग अनुभव. मुलाला पण झाला होता. अरे लहान. बापरे! बरं. म्हणजे जेव्हा मला कळालं मी पॉझिटिव्ह आहे, तर मला साहजिकच वाटलं, की मुलगा जास्त जवळ येतो लहान, तो पण असू शकतो. मग मी घरच्यांची सगळ्यांचीच केली टेस्टिंग. तर माझ्या मिस्टरांची मुलीची निगेटिव्ह आली, पण मुलाची पॉझिटिव्ह आली. बरं. तर माझा मुलगा म्हणजे एवढा विल पॉवर आहे माझ्यासाठी, की तो मला सांगतो मग मी जेव्हा त्याला कळालं, की तो पॉझिटिव्ह आला, तर तो माझ्याकडे पाहून मला सांगतो, की "मम्मी तू घाबरू नको हां, मला काहीच होणार नाही." म्हणजे त्याला पण माझ्याकडे पाहून रोज जी डेअरिंग आलेली आहे, की काहीच होत नसतं, आपण घाबरायचं नाही. फक्त आपला डाएट व्यवस्थित तो मला सांगतो, की "मम्मी तू तुझा डाएट व्यवस्थित घे, तू टेन्शनमध्ये नको राहू, स्ट्रेसमध्ये नको राहू." म्हणजे अशा काळामध्ये पण आपण स्वतः जर राहिलो, खंबीर राहिलो, तर आपल्या घरच्यांना पण आपण खंबीर बनवू शकतो. तर मी माझ्या लहान मुलाला जर एवढी हे करू शकते, तर आपल्या घरच्या लोकांनी तुम्ही पण तेवढंच खंबीर राहायला पाहिजे. कोरोनाला घाबरून एवढं चालणार नाही. उलट आपली पॉवर जर आपण चांगली ठेवली ना, तर कोरोना आपल्या शरीरातूनच नष्ट होऊन जातो. पण आपण घाबरूनच त्याला मोठा करतो जास्त. हात स्वतःच्या सॅनिटाईज करा, मास्क वापरा, हँड सोशल वॉश डिस्टन्सिंग मेंटेन करा. हे तर झालंच. बरोबर आहे. सगळंच. परंतु आपण आता हे 8 दिवसाचा पिरियड सोडून दे, पण 8 दिवसाच्या अगोदर हं. मृत्यूचं प्रमाण भरपूर होतं. हो. अजून ते काही थांबलेलं नाही. थोडंफार कमी नाही. झालेलं आहे, पण भरपूर होतं. म्हणजे अगदी स्मशानामध्ये देखील डेड बॉडीज नंबर लागत. रांगाच्या रांगा लागत होत्या. मला चांगलं आठवतंय, की नाशिकला जेव्हा माझ्या बहिणीचे सासरे एक्सपायर झाले होते, कैलासवासी अशोक भुसे. तर त्यांची 3:30 वाजेची आम्ही स्मशानातली अपॉइंटमेंट घेतली होती. म्हणजे सकाळी अपॉइंटमेंट स्मशानातही अपॉइंटमेंट घ्यावी लागते हा पहिला. मला एक सांग, की बरेच रुग्णालयात गेल्यानंतर ते फार घाबरतात आणि मला वाटतं अर्धा आजार आणि अर्धी भीती तेच. याच्याने बहुतेक फार काही अनर्थ घडतो. असं याबद्दल तुला काय वाटतं? तू फार हो. जवळून पाहते म्हणून म्हटलं. त्यांची मानसिकता, रुग्णांची मानसिकता. रुग्णाची मानसिकता कसा जो साधारण जरी रुग्ण असला तो आला तर त्याला जर व्यवस्थित समजावून सांगितलं, आपण जर त्याला सपोर्ट दिला की घाबरायचं नाही, व्यवस्थित जेवण करायचं, टॅबलेट घ्यायच्या, हँड वॉश करायचं, मास्क कंटिन्यू तोंडाला ठेवायचं, ह्या गोष्टी जर त्याला व्यवस्थित सांगितल्या आणि सपोर्ट म्हणजे आम्ही जर त्याला सपोर्ट केला, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही व्यवस्थित बरे होऊन घरी जाल. तर काही पेशंट म्हणजे त्यांचे नातेवाईक पण नसतात, मग आम्हीच नातेवाईक असतो त्या पिरियडला त्यांचे. तर ते काही लोक ऐकतात. आपण जर व्यवस्थित सांगितलं ना, तर पेशंट ऐकतोच आपलं. हा स्वतःचा माझा अनुभव आहे, की आपण जर व्यवस्थित बोललो तर पेशंट ऐकणार. आणि म्हणजे
कसं आहे, की पेशंट आल्या-आल्या त्याला कोरोना म्हटलं म्हणजे सगळ्यांना घरच्यांपासून मी आता दूर जाईल, मला जास्त हे होऊन जाईल आणि मी आज वाचतो का नाही वाचत. कारण भरपूर असं बघितलंय लोकांनी, काही अफवा पण जास्त पसरल्या जातात. तर त्यामुळे पेशंट जास्त खच्चीकरण तिथंच होऊन जातं पेशंटला, की आज आयसीयूत जायचं म्हणजे मी जाणारच आता. तर त्याच्यामुळे त्याचा मानसिक पण संतुलन बिघडतं आणि शारीरिक पण. त्याच्यामुळे तो लवकर त्या आजाराला बळी बळी पडतो. हां. थोडक्यात त्याला तुम्ही जो धीर देता तो फार महत्वाचा असतो. तोच महत्वाचा आहे. पेशंटला धीर हिसड केली नाही पाहिजे, त्याच्यावर नाही. चिडचिड नाही केली पाहिजे, त्याच्याशी प्रेमानं बोललं पाहिजे. हे सगळं काम तुम्हाला तुमचं कुटुंब आणि तुमची ही नोकरी एवढी, कारण कसं आहे, की कोरोना काळात काम करणं हे वेगळं आणि अगोदर तुम्ही काय नॉर्मल असायचं ना, ड्रेस असायचा, फारसं काही एवढं हे नॉर्मल नसायचं. नॉर्मल नॉर्मल लाईफ असायचं, की चला बाबा पण आताच्या काळामध्ये मात्र कोरोना पेशंट जवळ पण जायला कोणी मागत नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कोरोना पेशंट जवळ जाऊन त्याला धीर देणं, त्याचं मानसिक संतुलन कायम ठेवणं, चांगलं ठेवणं, सकारात्मक ठेवणं, हे काम तुम्हा लोकांना करावं लागतं. आणि ते पेशंटची फार महत्वाचं आहे. करावं लागतं, बोलावं लागतं त्यांच्याशी. जरी आपण याच्यात असलो तरी त्यांचे काय प्रश्न आहेत, ते काय विचारतायत ते आपल्याला समजून घ्यावे लागतात. जर आपण त्यांना व्यवस्थिशीर बोलले नाही, तर मग त्यांची प्रश्न सुटत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त गोंधळात पडतात. काय करायला हवं आणि काय नाही याच्यामध्येच त्यांचं जास्त खच्चीकरण होऊन जातं. त्यामुळे त्यांना व्यवस्थित समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बहुतेक आता या कोरोनाच्या काळात आमच्या नर्सेस भरपूर प्रामाणिकपणे म्हणजे एकदम स्ट्रिक्टली या गोष्टी फॉलो करतायत. कारण त्या जवळून बघतायत पेशंट लोकांचे हाल काय होतायत आणि कसे म्हणजे लोकं दूर आपले घरचे दूर राहतात. मग त्यांना सपोर्ट करणारा आपणच असतो. त्यामुळे ते खूप आवश्यक आहे पेशंटला मानसिक आणि शारीरिक बळ देणं. कोरोनाच्या या महामारीमध्ये सगळ्यांना माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे, बरोबर आहे. तरी देखील काय मार्गदर्शन करशील तू, म्हणजे काय उपाययोजना आणि काय करायला पाहिजे? कोरोनात आता शक्यतो मास्क आणि माणुसकी ह्या 2 गोष्टी तुम्ही जर क्या पाळल्या बात, तर तुम्हाला मास्क आणि माणुसकी. माणुसकी. कारण तुम्ही ह्या गोष्टी जर पाळल्या, तर तुम्ही या कोरोनाला दूर करणार आणि घरात राहा, सेफ्टी राहा, हँड वॉश करा, अ, जास्त गर्दीत जाऊ नका. शक्यतो आपल्या घरातील म्हाताऱ्या लोकांची, लहान मुलांची काळजी घ्या आणि जितकं तुम्हाला समाजाला म्हणजे दान करता येईल, कुठल्याही प्रकारे अन्नदान म्हणा, आर्थिक दान म्हणा, ते ते करायला हवं. कारण ती आता गरज आहे. आधी सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या वेळेस भरपूर लोकांनी भरपूर दान केले. पण आताचा पिरियड मला थोडं वाटतोय, की कमी होतंय. ती गोष्ट कमी होते आणि हा कोरोना त्यापेक्षाही दुसरी लाट जास्त भयानक आहे. म्हणजे वेळ मिळत नाहीये लोकांना. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ऑक्सिजन पुरवठा होत नाही किंवा ह्या गोष्टी टाळण्यासाठी लोकांनी पुढे यावं. ज्यांच्याकडे आहे आर्थिक बळ त्यांनी ते देण्याची थोडी तरी तयारी दाखवावी. आणि मानसिक मनुष्यबळ पण कमी पडतं. तर त्यासाठी पण काही स्वयंसेवक पुढे होऊन आले, तर भरपूर लोकांची सेवा होईल आणि या महामारीपासून आपण नक्कीच मुक्त होऊ. सुनीता, दुर्दैवाने म्हणजे मला सांगताना थोडंसं फार भावनिक होतंय, परंतु वलशाळी फाउंडेशनचे 2 मोहरे आम्ही गमावले जळगाव जिल्ह्यातले. हो, ते दिलीप आखडकर आणि आमचे नशिराबाचे किशोर साळे. चालेल. हे 2 व्यक्ती गेले. अनेक व्यक्ती गेल्या. सगळ्यांची नावं नाही लक्षात राहणार किंवा सांगता येणार नाहीत आणि ती घेता पण येणार नाही तिथे, शक्य नाही घेते. त्या सगळ्यांना श्रद्धांजली तर अर्पण करतोच मी, परंतु आमचं यामुळे फार नुकसान झालं. या मुलाखतीच्या माध्यमातून मी तुला फक्त एक विनंती करेन, की साळी समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला या काळामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या कुठल्याही व्यक्तीला जर खरोखर आरोग्य सेवेची गरज लागली, तर मी तुझा नंबर हक्काने त्यांना देईल. नक्कीच, नक्कीच. कृपया तू त्यांना सहकार्य कर. माझ्याकडे जेवढे प्रयत्न होईल तेवढे मी त्यांच्यासाठी करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि येतात मला फोन अजून पण येतात. मी जेवढं माझ्याकडनं सहकार्य होईल तेवढं नक्कीच करते. कारण सध्या तू माझी आयसीयूला ड्युटी चालू आहे. त्याच्यामुळे थोडं त्यांचे फोन उचलता येत नाहीत कारण मला मोबाईल साईडला ठेवावा लागतो किटमध्ये असल्यामुळे. त्याच्यामुळे मोबाईल हँड करू नाही शकत मी जास्त. तर ते फोन येतात त्याच्यानंतर मग रिप्लाय करायचं तर ते थोडं
वेळ निघून जाते नंतर ते आपण काही हरकत नाही, करतो. परंतु त्यांचे फोन जरी आले तरी तू नंतर त्यांच्या फोनला उत्तर दे हां, आणि तुझ्याकडनं नंतर जेवढं काय होईल तेवढं कर. कारण तुझा जो परिवार आहे, प्रतापशेठ शंभूलाल साळी आणि संदीप साळी आणि अजून एक भाऊ आहेत, मधले भाऊ आहेत, त्यांचं नाव काय? दीपक आबासट. दीपक साळी है ना. म्हणजे प्रताप शेठ साळी, दीपक शेठ साळी आणि संदीप शेठ साळी हे 3 भाऊ आणि तुमच्या घरामध्ये समाजसेवेचा तसा वारसा आहे. हो. कारण तुमच्या सासूबाई जेव्हा एक्सपायर झाल्या होत्या तेव्हाही तुम्ही गरीब लोकांना अन्नदान आणि साडी वगैरे म्हणजे हे हो, दिलं ते होतं. नेहमी त्यामुळे करत आहोत. वारसा जो आहे मला चांगलं आठवतं, वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या वतीनं प्रताप शेठ शंभूलाल साळी यांनी अहमदनगर शहरामध्ये अनेक कुटुंबांना धान्याचं वाटप देखील केलेलं होतं. त्यामुळे समाजसेवेचा वारसा लाभलेल्या एका परिवारातली एक सुनबाई आहेस आणि आमची बहीण आहेस याचा आम्हाला यथार्थ अभिमान वाटतो. मला माहिती मला तुला बहीण असल्याचा अभिमान आहे दादा. मला मला माहिती तुला ड्युटीवर जायचंय. आपल्याकडे 10 मिनिटाचा वेळ आहे. मला तशी तू लहानपणापासून ओळखते. देवर सज्जन बहुत छोटा था, मुझे याद है मैं 11वीं में था शायद, साइंस में तब पहले बार बुल्डाना में इनके घर में गया था. ये बच्चियां भी बहुत छोटी छोटी थी, हमारे अंकल थे, हमारी आंटी थी, तो इनको तो भाई तो है ही नहीं, मतलब ये 6 बहनें हैं, इनको भाई नहीं, तो मैं गया तो बहुत प्यार मिला इनसे मुझे. मतलब मला कुठे बसू आणि कुठे नाही असं सगळं झालं होतं. आणि साही बहिणी मला एवढ्या प्रेम करायच्या, आजही प्रेम करतात सगळ्या. असं नाही की ही जास्त प्रेम करते, ती जास्त प्रेम करत नाही. सगळ्या साही बहिणी मला तितक्याच प्रेम करतात. मी सगळ्यांच्या घरी पण जातो, सगळ्यांच्या संपर्कातही राहतो. भाऊबीजेला, रक्षाबंधनला मी सगळ्यांना आवर्जून फोन करत असतो. कारण मला असं वाटतं की माझ्या आज म्हणजे आमचे शांतनू ऍडव्होकेट शांतनू वक्ते असतील किंवा मी असेल तर माझ्यामध्ये असते एका भावाची आणि एका पित्याची पण हे बघतात की बाबा आज आई वडील नाहीत पण एक वडीलधाऱ्या ठिकाणी कुठेतरी विजय वक्ते आहे, ऍडव्होकेट शांतनू वक्ते आहे. वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या पहिल्या कार्यक्रमाला तू आली होती रवींद्र नाट्य मंदिरला. तू येशील अशी मला अपेक्षा नव्हती, पण तुम्ही दोघे नवरा बायको त्या कार्यक्रमाला हजर राहिले होते. मला प्रॉपरली तुम्हाला एंटरटेन नाही करता आलं, तुमच्याशी छान बोलता नाही आलं, पण मला चांगलं आठवतं तुम्हाला मिठी मारली. संदीप रावांनी मला मिठी मारली. मला फार भरून पावलं की माझ्या कुटुंबातला, माझ्या घरातलं कोणीतरी व्यक्ती इथं आलेला आहे. यापूर्वी विजय वक्तेला तुम्ही एक भाऊ म्हणून पाहिलेला आहात, बरोबर आहे. जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक या नात्यानं तू पहिल्यांदा 2017 मध्ये रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पाहिलं आणि 3 वर्षापासून तू जागतिक साळी फाउंडेशनची वाटचाल पाहते आहे. स्वतः प्रताप शेठ शंभूलाल साळी अहमदनगर शहराचे आमचे वर्ल्ड साळी फाउंडेशनचे प्रमुख आहेत आणि काही दिवसापूर्वी म्हणजे अनेक आपल्या तुमच्या कुटुंबातली सगळी बहुतेक लोक ही वर्ल्ड साळी फाउंडेशनशी जोडले गेलेली आहेत. वर्ल्ड साळी फाउंडेशन बद्दल तुझ्या काय भावना आहेत? हे उत्तर तुला माझी बहीण म्हणून द्यायचं नाहीये लक्षात. हे उत्तर तुला माझी बहीण म्हणून तुला द्यायचं नाहीये. एक समाज भगिनी या नात्याने तुला हे उत्तर द्यायचं आहे की वर्ल्ड साळी फाउंडेशन बद्दल तुझ्या काय भावना आहेत? वर्ल्ड साळी फाउंडेशन हे जेव्हा मी म्हणजे माझ्या भावाने उभं केलंय हे ऐकूनच मोठा म्हणजे खूपच मोठा आनंद होता की आपल्या समाजासाठी, आपल्या साळी समाजासाठी कुणीतरी, तोही माझा भाऊ, आज कुणीतरी आपल्याच याच्यातलं उभं राहिलंय हे बघूनच एवढा आनंद झाला होता. आणि वर्ल्ड साळी फाउंडेशन ही संस्था अशी आहे की तिने पूर्ण तळागाळातल्या साळींना एकत्र केलंय. आणि आज मी जे जे बघते ते मला आज नवीन नवीन दिसतात की हे पण साळी आहेत. आपल्या साळी लोकांमध्ये किती टॅलेंट आहे आणि ते आज बाहेर दिसायला पाहिजे, लोकांना ते कळायला पाहिजे. यासाठी तू जे प्रयत्न करतो, वर्ल्ड साळी फाउंडेशन जे प्रयत्न करतात, ते सदस्य जे चालवतायत, हे खूप मोठं कार्य आहे आणि महान कार्य आहे. आणि हे असंच अविरत चालू राहो हीच इच्छा. आणि खरंच खूप प्राऊड फील करते मी की आज वक्ते घराण्यातला माझा भाऊ ह्या गोष्टीसाठी इतका मनापासून कार्य करतोय आणि त्यात आम्ही बहिणी आहोत. आणि खरं सांगायचं तर खरंच वर्ल्ड साळी फाउंडेशनचं नाव सर्व जगामध्ये होईलच आणि सदैव ते राहील. आणि तुमचं कार्य खूप छान आहे. आपले लोक जे पुढे आणायचं कार्य तुम्ही करताय, गरीब लोकांना जी मदत असते ती तुम्ही देतात, ते बघून खूप मनाला समाधान वाटतं की नाही, आपल्या समाजाला सगळ्यांना धरून तुम्ही चालतात. असं नाही की आपलीच प्रगती होते म्हणून आपणच करायचं. आणि तुझा तर स्वभाव असा आहे की तू असं नाही की आम्ही कोणी आपल्या जवळचं आहे त्यांना धरायचं, असं नाही. तू कुठल्या म्हणजे ज्या लोकांना तू जिथं जाशील तिथं आपला करून टाकणार. असं तुमचा वर्ल्ड साळी फाउंडेशनचा ग्रुप आहे. जे सदस्य आहेत हे सगळे खरंच चांगले काम करतात. माझ्या घरी येऊन माझा जो सत्कार केला, मला खरंच वेळ नव्हता. 2 वेळा मी त्यांना
म्हटले पण की दादा मी घरी नाही, ते येणार होते. तरी पण त्यांनी वेळ काढून मला 2 वेळा फोन करून माझ्या घरी आले. दिलीप आखडकर होते, सुधीर सुधीर भाऊ साळी होते. यांनी म्हणजे ते सगळेच आपल्या समाजाचे तुम्ही जोडलेले लोक आहेत, ते खरंच खूप चांगलं कार्य करतात आणि हे महान कार्य आहे आणि आपल्या साई समाजाचा जो उत्कर्ष होतोय ते सॅल्यूट आहे तुम्हाला, की तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या खूप छान आहे. सुनीता, मी कधी कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही. श्रद्धांजली पण मी व्हॉट्सअपवरती अर्पण करत नाही. कुणी काही चांगलं काम केलं तर मी त्यालाही कॉमेंट्स करत नाही. परंतु त्या व्यक्तीला मी पर्सनली फोन मात्र करतो. म्हणजे हो. कुणाचा वाढदिवस असेल तर आम्ही फोन करतो. कुणाच्या घरी जर दुःखद घटना घडली असेल तर आम्ही सांत्वन करतो फोन करून. कुणी चांगलं काम केलं असेल तर त्या व्यक्तीला आम्ही पर्सनली फोन करतो. त्याचं कारण कसं आहे की मी स्वतःवरती काही निर्बंध घालून घेतलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की मला आठवतं ज्या वेळेला आई गेली आणि त्याच्यानंतर तू कुणाची ड्युटी लगेच जॉईन केली, त्याच्यानंतर तिथले लोकमत, सकाळ, पान भरून भरून तुझ्याबद्दलचे भरपूर लेख आले होते, प्रसिद्ध झाले होते आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला सगळीकडे पसरत होते. तुला असं वाटलं असेल की बघा एवढं झालेलं असताना पण दादाने एकाही ग्रुपला किंवा मी आहे त्या ग्रुपला पण दादाने कॉमेंट्स नाही केली. पण मी तुला फोन मात्र केला होता. हो. थोडा उशिराने केला होता पण फोन मात्र केला होता. आणि तेव्हा तुला कदाचित वाटलं असेल की बहिणीचं कौतुक पण दादा करत नाहीये आपलं. तर असं काही नाहीये. तुझ्याबद्दलचा आदरभाव आमच्या मनामध्ये नेहमीच राहील. वखारे कुटुंबियाचा आदरभाव, प्रताप शेठ, दीपक शेठ, संदीप शेठ यांच्या या संपूर्ण कुटुंबियांचं सहकार्य, प्रेम, स्नेह आणि आदर आमच्यासोबत नेहमीच राहिलेला आहे. यापुढे पण तो राहीलच. माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढी मी लोकांची सेवा करत राहील. तूही फार मोठं काम करतेस आणि मला फार अभिमान वाटतो की एक माझी बहीण की जिच्याबद्दल आज भरभरून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये जिचं भरभरून कौतुक होतं. तुझे खूप खूप तुझं अभिनंदन आणि तुला खूप खूप आशीर्वाद. आणि आजच्या या परिचयाने ते आशीर्वादच मला खूप महत्वाचे आहे दादा. तुम्ही सगळ्या साई समाजाने मला एवढा म्हणजे आशीर्वाद द्यावे की जेणेकरून मी समाजाची सेवा करू शकेल. आणखीन माझं नक्की नक्की म्हणजे मी जास्त आत्मनिर्भर होईल आणि समाजासाठी आपल्या जगासाठी काहीतरी करू शकेल. आणि तुझं तू प्रतिनिधी म्हणून आज तू आलेली आहेस तर या भारत देशातल्या नव्हे तर संपूर्ण जगातल्या सर्व अधिपरिचारिकांना माझं वंदन, माझा नमस्कार आणि पुन्हा तुला मी शुभेच्छा चिंतितो आणि आपण अशीच कामना करूया की या कोरोनाच्या महामारीला फाईट करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी उतरूया आणि त्याला इथून पळवून लावूया, घालवून लावूया आणि पुन्हा आपलं जीवन पूर्ववत होईल अशी अपेक्षा धरूया. सुरक्षित राहा, हात सॅनिटाईज करा, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करा आणि मास्क वापरा. एवढं बोलून मी तुझं कौतुक करतो आणि सगळ्या अधिपरिचारिकांना पुन्हा एकदा वंदन करून आजची मुलाखत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. जय जीवेश्वर.